छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा की शिवसेनेचा यावरून सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे। अध्यक्ष महायुतीचा होणार आहे, मात्र कोणत्या पक्षाचा होणार आहे यावरनं सध्या कमालीची स्पर्धा सुरू असल्याचं समजतंय। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष ठरेना, महायुतीत अध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू। 2.5 वर्षांचा कार्यकाळ निश्चित करण्यावर भर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भाजपला सर्वाधिक जागा आणि त्यानंतर शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय। मात्र संभाजीनगर जिल्हा परिषदेवर अध्यक्ष भाजपचा की शिवसेनेचा असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर नेते म्हणतात महायुतीचाच होणार, मात्र जनतेच्या मनात अध्यक्षपद भाजपला मिळावं अशी भावना व्यक्त केली जाते। गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला खऱ्या अर्थानं यश मिळालेलं आहे आणि त्या पद्धतीनं जे यश लोकांनी दिलं त्या यश लोकांनी दिल्यानंतर त्यांचा मान राखला गेला पाहिजे, त्यांचा सन्मान झाला पाहिजे आणि म्हणून जनमानसाच्या सन्मानार्थ खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीतून भारतीय जनता पार्टीचा व्हावा। भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांची युती असल्यानं पक्षाचे मोठे नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार अध्यक्ष हा महायुतीचा केला जाणार। अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या चर्चेनंतर छत्रपती संभाजीनगरचे शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून ही रस्सीखेच पाहायला मिळत असताना महानगरपालिकेचे महापौरपद भाजपला मिळाले तर आता जिल्हा परिषदेत अध्यक्षपद शिवसेनेला मिळावं ही अपेक्षा व्यक्त केली जाते। असं समीकरण सगळीकडे चालत नसतात आणि आम्ही एकदा सांगितलं, शिंदे साहेबांनी सांगितलं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि महायुतीच्या पद्धतीनेच आमचा कारभार चालू राहील, म्हणून सगळीकडे महायुतीचेच जिल्हाध्यक्ष हे जिल्हा परिषदेवर राहतील। महापौर पदावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये तिढा असताना युती धर्म पाळत महापौर पद भाजपला तर उपमहापौर पद शिवसेनेला दिलं। मात्र आता खरी कसोटी या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून निर्माण झाली आहे। दुसरीकडे भाजपचा 2.5 वर्ष तर शिवसेनेचा 2.5 वर्ष अध्यक्ष यावरही चर्चा सुरू आहे। दोन्ही पक्षातील नेत्यांना किंवा या ठिकाणी अध्यक्ष बनवावं आणि 2.5 वर्षाचा कालावधी द्यावा अशी देखील जी मागणी आहे ती केली जाते। तर एकीकडे थेट आमचाच अध्यक्ष बनणार असा दावा देखील केला जातोय। त्यामुळे कोण अध्यक्ष बनणार हे पाहणं महत्त्वाचं असताना भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू झालेली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।